प्रभूची स्तुती असो. तुम्हाला असं वाटतंय का, की तुम्हाला बदलायचं आहे, पण तुम्ही जेवढेही प्रयत्न केले ते सगळे फेल होतायत आणि आता तुम्हाला खूप निराशा आली आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची पण इच्छा होत नाहीये, कारण काही केलं तरी तुमचा स्वभाव बदलत नाहीये, तुम्हाला पश्चाताप होत नाहीये, तुम्हाला काही करायची इच्छा होत नाहीये आणि तुम्ही तिथे फसून गेला आहात. तुम्हाला जर का प्रभू येशूसोबत तुमचं नातं अजून घट्ट करायचं आहे, एक चांगलं कन्फेशन करायचं आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर लहानपणी माझी आई माझ्या भावाला आणि मला शिस्त लावण्यासाठी बऱ्याच गोष्टी सांगायची, की खेळून आल्यावर हातपाय धुवा, असं करा, तसं करा आणि त्यावेळेस ते गरजेचं होतं, कारण कुठेतरी आम्ही मोठे नव्हतो, आम्हाला समज नव्हती आणि मग तिचं गाईडन्स आम्हाला गरजेचं होतं. पण मोठ्या झाल्यावरती माझ्या आईनी मला भरपूर सूट दिली होती, भरपूर फ्रीडम दिलं होतं आणि बाकी माझ्या मित्र-मैत्रिणींपेक्षाही जास्त मला असं काहीही बंधन नव्हतं, की घरी यावेळी आलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि याचं एक कारण होतं, की कुठेतरी मी येशूला अनुभव केल्यामुळे तिला माहीत होतं, की माझं हृदय हे पूर्ण 100% येशूमध्ये आहे आणि मला देवाचा भय आहे, म्हणजे मी काहीही चुकीचे निर्णय नाही घेणार आणि या भरवशामुळे तिने मला पूर्ण सूट दिली होती. त्याच प्रकारे जेव्हा आपलं हृदय पूर्णपैकी येशूमध्ये लागतं, तेव्हा येशूही आपल्याला ही सूट देतात, हा फ्रीडम देतात, की आपल्याला हवंय ते आपण करू शकतो. कारण आपल्याला देवाची भीती आहे, आपल्याला फिअर ऑफ द लॉर्ड आहे. आपल्याला माहिती आहे, की काही गोष्टी चुकीच्या आहेत आणि काही गोष्टी चुकीच्या नाहीये. पण आपलं हृदय हे नेहमी येशूमध्ये 100% आहे की नाही, हे जाणण्यासाठी आज आपण पाहूया, की पेत्रसोबत काय झालं. पेत्रने काय केलं, पेत्र जेव्हा पापात पडला, त्यांनी 3 वेळा येशूला नाकारलं. अशा वेळेस विचार करा त्याला किती गिल्ट आला असेल, त्याला किती वाईट वाटलं असेल. पण त्याला सगळ्यात जास्त वाईट का वाटलं? कारण आपण परमेश्वराच्या वचनमध्ये बघतो, लूक अध्याय 22 मध्ये लिहिलं आहे, तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा अरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्रला सांगितले होते, ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडायला लागला. तर पेत्र का रडायला लागला? कारण पेत्रनी पाप केलं होतं. पापामध्ये माणसाला स्वतःबद्दल खूप जास्त हेट्रेड येतो, नफरत येते, चीड येते आणि राग येतो. अशा वेळेस त्यांनी येशूला पाहिलं, येशूने त्याला पाहिलं. पण त्याला येशूच्या दृष्टीमध्ये खूप प्रेम दिसलं असेल. आपल्याला येशू आपल्या पापांमध्येही प्रेम करतात. ही जाणीव आल्यावरती पेत्रला खूप जास्त दुःख झालं आणि मग पश्चाताप होऊन तो रडायला लागला. त्याच प्रकारे आपण बायबलमध्ये अशी किती उदाहरण बघतो. शम्रोनी स्त्रीचा उदाहरण आहे, की तिला जेव्हा जाणवतं, की येशूला तिच्या पास्टबद्दल, तिच्या पास्ट नव्हे तर आता स्वतः ती एका व्यक्तीसोबत राहत आहे, जो तिचा नवरा नाही आहे. हे सगळं ठाऊक असतानाही येशू तिच्यापर्यंत पोहोचले. तिच्या हृदयापर्यंत आले आणि त्यांनी तिला तिथे तिच्या पापात तिला प्रेम दिलं. आणि म्हणून तिच्यामध्ये परिवर्तन आलं आणि तिचं पाप तिने सोडून पाठी वळून नाही पाहिलं, पण तिला जाणवलं, की आत्तापासून येशूसाठी जगायचंय. त्याच प्रकारे आपण तिसरं व्यक्ती म्हणजे जकयस बघतो, जो जकातदार होता, टॅक्स कलेक्टर होता. तो पण पापी होता आणि पूर्ण सोसायटी त्याला खूप जास्त हेट करत होती, त्याला खूप जास्त नफरत करत होती. आणि अशा वेळेस येशू जेव्हा जकयसच्या घरी जातात, त्या जकयसलाही कुठेतरी मन परिवर्तन होतं. जकयसला जेव्हा जाणीव होते, की तो एवढा पापी होता, लोकं त्याला किती जास्त नफरत करत होते, हेट करत होते आणि अशा वेळेस येशूनी त्याच्यावर प्रीती केली. येशूनी त्या पापामध्ये त्याच्यावर प्रीती केली. तो चांगला झाल्यावर नाही, त्या पापामध्ये त्याच्यावर प्रीती केली आणि त्या प्रीतीने जकयसमध्ये परिवर्तन आलं आणि मग त्यांनी सगळं काही त्यांनी लुबाडलंय ते परत देण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रकारे चौथं उदाहरण म्हणजे ती स्त्री जी व्यभिचार करताना पकडली गेली. अशा वेळेस सगळ्यांना तिच्यावर दगड मारायचा होता, पण येशूनी तिला काहीही तिच्यावर दोष नाही लावला आणि तिला बोललं, "परत पाप करू नको." तिच्याही पापामध्ये येशूनी तिच्यावर प्रेम केलं.
आज आपण जेव्हा चांगलं करतो तेव्हा सगळेच आपल्यावरती प्रीती करतात. पण जेव्हा आपण पापात असतो तेव्हा आपण स्वतःवर सुद्धा प्रीती करू नाही शकत. आणि येशू तुम्हाला हे सांगतायत, की तुम्ही पापात असले ना तरी त्यांचं प्रेम काय कमी नाही झालंय तुमच्यासाठी. ते तुमच्यावर अनंत प्रेम करतात. त्याची काहीही सीमा नाहीये. आणि त्या प्रेमाचा अनुभव जेव्हा आपल्याला येतो आपल्या पापांमध्ये, तेव्हा आपण एक वेगळं व्यक्ती म्हणून घडू शकतो. तेव्हा आपल्याला खरं मध्ये पश्चाताप होतो पेत्रससारखा आणि या बाकी लोकांसारखा. आणि आपण एक चांगलं कन्फेशन करतो आणि आपण त्या जी सायकल होते ना ती पापाची ती ब्रेक करू शकतो, ती तोडू शकतो. नाहीतर आपल्याला वाटतं की नाही मी एवढं पाप केलंय आणि येशू कसे मला क्षमा करतील. पण येशू क्षमा करायला, प्रीती करायला नेहमीच रेडी आहे. आपण आपल्या पापामधून निघायला रेडी आहोत का? आपण मनापासून पश्चाताप करतोय का? आपण प्रभूचं प्रेम आपल्या हृदयामध्ये पापात सुद्धा घेऊ शकतोय का? आपण विश्वास करू शकतोय का, की येशू पापात सुद्धाही आपल्यावर प्रेम करतायत आणि त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या प्रेमामध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी शक्ती आहे, की या पापातूनही आपण सुटका होईल आणि आपलं पूर्ण हृदय हे आपण पिता परमेश्वर, प्रभू येशू आणि पवित्र आत्मा यांच्यामध्ये लावलं, की मग आपल्याला कसलीच भीती नाही. कारण आपण अलिप्त राहून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता पापामुळे काय होतं, आपण 2-3 लोकांमध्येच पूर्ण जीव ओततोय. प्रभूला हवंय, की आपण अलिप्त होऊन प्रभूमध्ये पूर्ण हृदय लावून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू आणि त्यानुसार आपण खरं मध्ये आपल्याला वाटतं, की प्रभू नेहमी हे नको करा आणि ते नको करा असे म्हणतात. पण प्रभू बोलतात, "तुझं हृदय पूर्ण माझ्यामध्ये आलं, तर मग मी का तुला रोकटोक करू?" इनफॅक्ट प्रभूला पूर्ण आपल्यावरती भरोसा आहे आणि म्हणून ते आपल्याला बाहेर लोकांमध्ये पाठवतील आणि आपल्यालाही तो फ्रीडम देतील. जो फ्रीडम माझ्या आईनी मला दिला, की मला पूर्ण भरोसा आहे, की तू जा आणि माझ्याबद्दल लोकांना सांग. प्रभू म्हणतात. आणि त्याच प्रकारे आपल्याला आपलं पूर्ण हृदय, फक्त त्याचा हिस्सा नव्हे, तर पूर्ण हृदय परमेश्वरामध्ये लावायचं आहे. आणि हे कसं संभव आहे? जेव्हा आपल्याला समजेल, की आपण कितीही पाप केले आहेत, कितीही वाईट केलं आहे. मे बी असे पाप केले आहे, की आपण स्वतःला क्षमा पण नाही करू शकत. इतक्यांदा केले आहे, की आपण थकून गेलो आहोत करून-करून. पण प्रभूचं प्रेम आहे ना, ते खूप आहे. पेत्रस रडला. शम्रोनी स्त्री तिच्या वाईट गोष्टींमधून बाहेर पडू शकली. जक्कयस हा जो पैशाचा लोभी होता, तो दानशूर झाला. आणि हे सगळं संभव झालं कारण येशूचं प्रेमच तेवढं आहे आपल्यासाठी. ते आपल्याला आपल्या पापात सुद्धा प्रेम करतात. हाच मेसेज आहे. आणि म्हणून तुम्हाला जर का एक छान कन्फेशन करायचं आहे, तर खूप मनापासून पश्चाताप करा. येशूला सांगा तुम्हाला काय नक्की सतोयतंय, तुम्हाला काय हवंय आणि येशूवर भरोसा करा. कारण त्यांनी तुमच्यावर एवढा भरोसा केलाय, की त्यांनी तुम्हाला फुल सूट दिली आहे, फुल फ्रीडम दिला आहे. म्हणून आपल्याला निराश न होता प्रभूच्या प्रेमामध्ये वाढत जायचं आहे आणि प्रभूचं प्रेम दुसऱ्यांनाही देत जायचं आहे. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय.